भाग्यलक्ष्मी तुझ्या कृपेची बरसू गावकऱ्यांनो, आजचा योगायोग बघा। नवरात्र उत्सवाच्या दरम्यान आपल्या गावात एका देवीच्या पादुकांची प्रतिष्ठापना झाली आहे। अशी सोन पावला याने एक गोष्ट सिद्ध होते की आपल्या गावावर कितीही संकट आली तरी आई भिराईची कृपा दृष्टी ही सदैव आपल्यावर आहे। आणि म्हणूनच आजचा हा सुवर्ण कांचन योग आपण मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत। नवरात्रीच्या निमित्ताने गावच्या सगळ्या मुली एकत्र येऊन आपला पारंपरिक भोंडल्याचा कार्यक्रम करतील। पक्षी अंबाबाई सनी सिंहासनी हो पदे पासनी घट स्थापनाती करणी हो मूलमंत्र जप करणी भोवते लक्ष ठेवणी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो करे गजती काय महिमा वर्णू तिचा हो। प्रश्न आमच्या अस्तित्वाचा आहे आणि त्याला जर धक्का लागत असेल कुणाच्याही जीवाची पर्वा केली जाणार नाही। आई, मी बाप्पाजींच्या विरोधात लढण्यासाठी खोट्याचा आधार घेतेय। तुझ्या नावाने मी गावातल्या भोळ्या भाबड्या लोकांशी खोटं बोलतेय। पण आई, हे सगळं मी लोकांच्या कल्याणासाठी करतेय। मग यात माझा काही अपराध आहे का? मला माफ करशील ना? आई भिराई, नक्की तुझ्या मनात आहे तरी काय? माझं मन मला खातंय। सतत असं वाटतं की आपण लोकांना फसवत आहोत। जर आपल्याला हेच करायचं होतं तर आपल्यामध्ये आणि बाप्पाजीमध्ये काय फरक? फरक आहे, वृत्तीत फरक आहे बेटा। आपण जे करतोय ते सात्विक वृत्तीनं लोकांच्या भल्यासाठी करतोय आणि बाप्पाजी जे करतोय ते स्वतःच्या स्वार्थासाठी। अहो, पण चांगलं करण्यासाठी काही दुसरा मार्गही असेलच ना? आहेत ना, पण बेटा इथल्या लोकांना सरळ मार्गाने सांगून कधीच पटणार नाही। त्याकरता तुला भाग्यलक्ष्मी बनून वावरणं गरजेचं आहे। माझी वीर सगळ्या गावाला खुला करण्याचा सोहळा त्या काशीने योजलाय। तुमचं काम आहे की ते सोहळा आणून पाळायचा। माझ्या विहिरीचं पाणी त्या आदिवासींना पाजणार आहेत, त्यांच्या तोंडच पाणी पडायला पाहिजे असं काहीतरी करा। बाप्पाजी काम 100% होईल बघा। बोला काय काम आहे? संत्रे, उद्या आमची विहीर या आदिवासींसाठी खुली करण्याचा सोहळा होणार आहे। बर, पण आम्हाला नाही वाटत हा सोहळा शांतपणानं पार पडेल। म्हणजे संत्रे, आमचं म्हणणं असं आहे की हा सोहळा शांतपणे पार पडण्याची शक्यता नाही। तुम्ही हा सोहळा बंद का नाही करत? दंगल होण्याची शक्यता आहे। बंदी घाला या सोहळ्यावर। बाप्पाजी, तुम्ही सांगितलं आणि आम्ही ते केलं नाही असं कधी झालंय का? नक्की बंदी आणतो। वाद टाळण्यासाठी हा उत्तम उपाय आहे आणि तुम्ही तो करा। बर, आपल्या गावची न्याय व्यवस्था चोख ठेवणारे जंत्रे साहेब, साळवी साहेब आणि इतर मंडळी, आपणा सर्वांस ठाऊकच आहे की काशीताई आपल्या गावच्या भाग्यलक्ष्मी आहेत आणि आज त्यांच्या 3 इच्छांपैकी पहिली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत। तर आता मी काशीताईंना विनंती करतो की ही विहीर आदिवासी आणि इतर बांधवांसाठी खुली करण्याआधी त्यांनी 4 शब्द बोलावे। भाग्यलक्ष्मी